चिंके, तू माझा कॉल का नाही उचलून राहिली सकाळपासून? मी तुला 10 कॉल करतोय. मन भरलं वाटतं तुझं माझ्यापासून. अरे बंड्या, जेव्हा तू कॉल केला होतास ना तेव्हा मी भांडे घासत होती. तुला काय वाटते मी रिकामीच आहे? भांडे धुतले नाही तर आईने मला मारलं नसतं का? ते तुला चाललं असतं का? मग एक मेसेज तरी करायचा ना मला. जर तू मला मेसेज केला असता तर मला समजून गेलं असतं की तू बिझी आहेस. मी तुला परत परत कॉल केले नसते. पण तुला तर काय मला मेसेज करायला वेळ पण नसतो. घरचेच काम करत राहत जात फक्त तू. मला माझ्याशी तर सही तुला बोलू वाटत नाही. हो का? जसं काय मी तुझ्यासारखी रिकामीच आहे. तुला वाटलं तेव्हा कॉल करायचं, तुझ्याशी बोलायचं, तुला वाटेल तेव्हा सगळं काही करायचं. मला तर काही कामधंदे आहेच नाही ना. तुझ्यासाठीच फोन घेतलाय. जसं काही वाटेल तेव्हा तू बोलायचं, वाटेल तेव्हा तू सगळं काही म्हणाल तसं करायचं. आता मी जसं काही तुझ्याच मनाचं ऐकणार आहो ना आता सगळं काही. चिंके, मग काय मी तुला रिकामा वाटलो का? तू मला रिकामी बोललीच कशी काय? जर तुला बोलायचं नसेल ना सांग तसं. बापा तुला लय रागच आला वाटतं मी रिकामी बोलली तर. मग का तू रिकामा नाहीस का? रिकामा बोललं तर उगाच तुला राग आला. अशा रोडावर फिरण्यापेक्षा थोडासा कॉलेजचा अभ्यास केला असता, काम धंद्याला लागला असता तर नाही वाटत का तुला? रिकामा बोलला तर तुला बहुत राग आला ना. चिंके, तू मुद्दाम भांडण काय करू नको सांग. तुला एक सांगतोय, नाहीतर बघून घे. बापा तुला तर लय मोठा राग आला. डायरेक्ट बोलते मला का पाहून घेईन तुला पहिलेच सांगतोय मला. एवढा राग आला तरी कुठून तुला? तू माझ्यासोबत का ब्रेकअप करणार आहेस का मारणार आहेस? सांग तरी जरा, तू मला कळू तरी दे. तुला बोलायचं काय नेमकं? माझ्यासोबत ब्रेकअप करायचं आहे का तुला? म्हणजे तुलाच ब्रेकअप करायचं आहे ना माझ्याशी, म्हणून तू माझा कॉल उचलत नाही. तुला वेळच नाही ना माझ्यासाठी. हाव, तुला जे समजायचं समज. ब्रेकअप म्हणजे ब्रेकअप. यापुढे जर तूने मला फोन केला किंवा मेसेज केला तर याद राख, नाकावर नाही त्या भुक्की मारीन तर लक्षात ठेव. बरं झालं तू मला ब्रेकअप बोलली. मला तसं तुझ्याशी ब्रेकअपच करायचा होता, कारण की मी आता पिंकीवर प्रेम करतो. तुझ्यासोबत मी तर फक्त टाइमपासच करत होतो. वा बरं झालं तुला तुझ्या तोंडाने सांगितलं मला. मला तुझ्या त्या पिंकीचं लफडं